हे जे टेरेस दिसतंय ना, हे या टेरेसपासून पण मी पाहण्याचा प्रयत्न केला आणि ह्या टेरेसपासून पण पाहण्याचा प्रयत्न केलेला सनराईज, पण क्लाउडी असल्यामुळे सनराईज दिसू शकलेला नाही आहे. त्यामुळे आता मी वॉकलाच निघालो आहे. तो अमेरिकेचा झेंडा पहिला, त्यानंतर हा इलॉनस स्टेटचा झेंडा, त्यानंतर हा शिकागोचा झेंडा आणि हा सेंट रेजिस हॉटेलचा झेंडा. असे 4 झेंडे आहेत पाहिजे. आणि आपल्याकडे जर म्हटलं तर फक्त एकच आपला तिरंगा झेंडा असतो. मी इनफॅक्ट खरं तर सनराईजसाठी उठलो होतो, पण फार क्लाउडी असल्यामुळे सनराईज काय मला दिसू शकला नाही. त्यामुळे मी आत्ता हे हॉटेल पाहण्याचा प्रयत्न करतो आहे. हे रेजिस हॉटेलमधून आपण चाललो आहे. बाहेरून पाहिलं तर आतूनच पाहिलं, कारण बाहेर मी थोडा उभा होतो. इनफॅक्ट मी गेलो होतो बाहेर, पण हरिबल गार वारं सुटलेलं आहे. ते तुम्हाला जाणवत असेल इथे. आणि ही थंड हवा आहे फार. मी थोडा वेळ सहन केली, पण त्याच्यापेक्षा जास्त मला सहन होईना. त्यामुळे मी पुन्हा आतमध्ये आलेलो आहे. हॅलो. म्हणतात की अंघोळ करून घ्या तुम्ही, ते 40 मिनिटमध्ये ते येणार. ओके. ब्रेकफास्ट टॉक करते फोनवर ते लो अडल्ट सोबत, माहिती का? साठी 4 सारखं होत होतं.
हो मी साठी गेली पप्पांना कॉल केलं आणि मग ती सांगत होते काय करायचं. मग नंतर ते कट केला कॉल बिकॉज ते पप्पांना कॉल करणार. ओके. मी फेल देता. नो